अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते? भारतात आणि महाराष्ट्रात प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणजे कापूस. सध्या बाजारात कापसाला भाव कमी असून सुद्धा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी कपाशीचं उत्पादन घेत आहेत. महाराष्ट्रात कपाशीचं उत्पादन घ्यायची पद्धत आपल्याला माहीतच आहे, परंतु आज आपण अमेरिकेत कापसाचं उत्पादन कसं घेतलं जातं, तिकडं कपाशीचं पीक कशा पद्धतीने घेतलं जातं, पाणी, खतं आणि कीटकनाशकांचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याकडे कपाशीच्या बियांची लागवड करण्यासाठी शेतमजुरांची मदत घेतली जाते आणि 10 ते 12 मजूर एका दिवसात 15 एकर जमिनीत कपाशीची लागवड करतात. पण अमेरिकेत शेतमजूर बियांची लागवड करत नाहीत. अमेरिकेत कपाशीच्या बियांची लागवड हे ट्रॅक्टर आणि मशीनच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळे अमेरिकेत एका दिवसात एक ट्रॅक्टर 40 ते 50 एकर जमिनीत कपाशीच्या बियांची लागवड करतात. कपाशीवर औषध फवारणी पद्धत. आपल्याकडे महाराष्ट्रात शेतमजूर कपाशीच्या पिकावर औषध फवारणी ही पंपाच्या मदतीने करतात, पण अमेरिकेत औषध फवारणी ही 2 पद्धतीने केली जाते. एक, जेव्हा पीक लहान असतं तेव्हा औषध फवारणी ही ट्रॅक्टरवर असणाऱ्या मोटरच्या मदतीने केली जाते, आणि जेव्हा पीक मोठं होतं तेव्हा औषध फवारणीसाठी हेलिकॉप्टरचा उपयोग अमेरिकेत करतात. कापूस वेचणी कशी करतात? महाराष्ट्रात कापूस वेचणी 3 ते 4 वेळा करतात आणि ही वेचणी शेतमजुरांच्या मदतीने केली जाते. पण अमेरिकेत कापसाची एकदाच वेचणी केली जाते. कपाशीचे झाड मोठं झाल्यावर त्याच्यावर औषध फवारणी करून झाडाला वाळवलं जातं. त्यामुळं झाडाला असणारे सगळी बोंड एकाच वेळेस फुटतात आणि कापूस वेचणीच्या मशीननं एकाच वेळी सगळी कापूस वेचणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतीची मशागत करून नवीन पिकासाठी जमीन तयार केली जाते. कापसाचं व्यवस्थापन कसं केलं जातं? आपल्याकडं आधी कापूस वेचणीनंतर कापूस घरात मोजून ठेवणं आणि त्यानंतर बाजारात नेण्यासाठी गाडीत भरणं यासाठी लागणारा खर्च व मेहनत जास्त असते. पण अमेरिकेत कापसाची वेचणी ही मशीनच्या मदतीनं करून त्या मशीनच्या मदतीनंच कापसाचे गोल गोल चेंडू बनून बाहेर येतात. या गोल चेंडूला त्यांच्या गोडाऊनमध्ये काही दिवस ठेवून नंतर प्रोसेससाठी कंपनीत पाठवलं जातं. यामध्ये सगळे काम मशीनच्या सहाय्याने होत असल्यामुळं मेहनत व वेळ दोन्ही वाचतो. कापसाचं उत्पादन किती घेतो? महाराष्ट्रात आपल्याकडं अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. साधारण शेतकऱ्यांकडं महाराष्ट्रात 5 ते 12 एकर पर्यंत शेती आहे. जमीन कमी असल्यानं आणि पाण्याची कमतरता असल्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी अमेरिकेच्या तुलनेत कमी उत्पादन घेतो. दुसरीकडे अमेरिकेत शेतकऱ्यांकडे कमीत कमी 120 ते 150 एकर शेती असते. त्यामुळे तेथील स्वतंत्र एक शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतो. साधारणपणे 1200 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतो. जास्त शेती असल्यामुळं हा शेतकरी मोठ्या प्रमाणात मशीनचा वापर करतात. अमेरिकेत जर मशीनचा वापर केला नाही तर शेती करणं अशक्यच आहे. 150 एकर शेतीचं उत्पादन व व्यवस्थापन फक्त आणि फक्त मशीनच्या मदतीनंच करता येतं. तर असा फरक आहे महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतील कपाशी पिकाच्या शेतीच्या पद्धतीची.